नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांचा दिवस. आपण जर मैत्रिणींनो गणपती बाप्पांची सेवा मनोभावे जर करत असू तर आपल्याला कुष्ठरोग कधीच होत नाही आणि आपली बुद्धीसुद्धा सात्विक होते. सत्सत विवेक बुद्धी होते आणि जेव्हा आपली बुद्धी सत्सत विवेक होते, सात्विक होते, तेव्हा आपल्याला वाईट विचार मनात येत नाहीत. मग आपली कर्म चांगली होतात आणि कर्म चांगली झाली की आपल्या नशिबातले वाईट गोष्टी दूर होऊन आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते. मग आजच्या दिवशी विशेष सेवा केली पाहिजे, कारण हा गणपती बाप्पांचा अतिशय आवडता दिवस आहे. मग आजच्या दिवशी काय करायचं तर उठून सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ छान करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांना पंचामृताने दूध, दही, मध, साखर आणि पाणी ह्याच्याने तूप हे मिक्स करून आपण सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा. मग पंचामृताने अभिषेक करायचा आणि ओम गंग गणपतये नमो नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा. मग स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना धुवून पुसून स्वच्छ कपड्याने आपण त्यांना स्थापित करायचं आणि तिथेच बसून आपण एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा. तुपाचा दिवा लावून आपण 11 वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आणि शक्य असेल तर दिवसभरात कधीही 108 वेळा ओम गंग गणपतये नमः जप करायचा. त्याच्यानंतर अथर्वशीर्ष म्हणत असताना हातामध्ये आपण दुर्वा घ्यायच्या. त्या दुर्वा 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणून झालं की त्या दुर्वा आपण आपली मनोकामना बोलून आपण गणपती बाप्पांना व्हायची. ही सेवा इतकी प्रभावी आहे की तुमच्या आयुष्यातले कुठले संकट तुम्हाला राहणार नाहीत. सगळ्या संकटातून तुमची मुक्तता होईल. तुमच्या मिस्टरांना चांगली नोकरीमध्ये बढोतरी होईल. मुलांना चांगली नोकरी लागेल. शिक्षण चांगलं होईल. त्यांना ते वाईट मार्गाला जाणार नाहीत. चांगली बुद्धी मिळेल. सगळे घरात प्रेमाने एकोप्याने राहतील. लग्न कोणाची ठरत नसतील तर ती होतील आणि विशेष म्हणजे आपल्या घरावर कुठलं विघ्न येणार असेल तर ते दूर होईल. तर ही सेवा नक्की करा.